नमस्कार मंडळी, कसे काय बरं आहेत ना तुम्ही? आणि मी परत एकदा राईडला चाललोय आणि ती राईड म्हणजे खूप माझ्या जवळची आहे, कारण का या गोष्टीची मी खूप दिवसापासून वाट बघत होतो. खूप म्हणजे खूपच ती आहे रायगडाची, कारण का 19 फेब्रुवारी आहे आणि 19 फेब्रुवारीला आपल्या राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती ती रायगड. इकडे मी चाललोय. आज माझी ट्रिप आहे. आत्ता मी निघालोय, ऑफिसमधनं निघालो आणि पोहोचलोय आता पनवेलला. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं हे जे मंदिर आहे, या मंदिराला मी इथून गेल्यानंतर कुठलाही प्रवास म्हणजे या पनवेलच्या रूटने गेल्यानंतर कुठलाही प्रवासाला मी इथे पाया पडतो. तर आज आपली सुरुवात, आपली ट्रिपची सुरुवात आणि आपल्या राईडची सुरुवात इथूनच होते. तो हनुमानाचं नाव घेऊया आणि राईडला सुरुवात करूया. चला. फायनली मी सुरुवात केली होती माझ्या राईडला आणि त्याच्यात थोड्याच वेळामध्ये मला हे दोन मावळे भेटले जे गाडीवरती होते आणि त्यांना आपल्या गाडीवरचा झेंडा बघून त्यांना तोंडातनं अपसुक निघाला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे असे संस्कार आपल्या प्रत्येक मुलांवरती झाले पाहिजेत, हीच माझी विनंती आहे प्रत्येक आईवडिलांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही की खूप भारी वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज की जय हे न सांगता त्यांना ते बोलले. मला खूप भारी वाटलं. आता पनवेल क्रॉस केला, आता लागलोय ट्रेनच्या रस्त्याला. तुम्ही बघू शकता पहिलाच छोटासा घाट आलेला आहे. अर्नाळा अभयारण्याच्या इकडचा हा घाट आहे. रस्ता मस्त आहे, मुंबई गोवा हायवेचा खूप भारी आहे. खूप भारी वाटतंय चालवायला गाडी आणि आपला जसून तेवढ्याच ताकदीने पळतोय. आणि फायनली मी त्या कमानीपाशी पोचलो. त्या कमानीपाशी येण्याचा प्रत्येक मराठाची इच्छा असते, ती आहे आपल्या रायगड प्रवेशद्वार. ही खूप मनाला भावून जाणारी गोष्ट होती आणि त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक मावळा आपल्या शिवाजी महाराजांच्या गडावरतून ज्योत घेऊन आपल्या मार्गाकडे प्रस्थान करत होता. खूप भारी वाटत होता मला यार. सो नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आता चाललोय रायगडावरती आपल्या रोपवेनी. फर्स्ट टाइम यूज करणार आहे रोपवेचा. बघू कसं आहे कसं नाही आहे, कशी आपल्या महाराष्ट्रामधली ही सुविधा आपल्याला आवडते की नाही आहे. खूप भारी वाटतंय. कुठे चालला? चंडी माता असते पोहोचलो म्हणून मोर्या म्हणून मोऱ्यामध्ये झाला असता म्हणून आपण बाप्पाजी डायरेक्ट बोलवलं असतं वरती मोदक खायला या. भावांना मग कसा वाटला प्रवास? अरे मस्त. आपण चाललोय आता महाराजांच्या राजवाड्याकडे. हाच तो राजवाडा. ते महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. सर
तुम्ही बघू शकता या वास्तूला आज 396 वर्ष पूर्ण झालेत. तुम्ही बघू शकता अंधही आपल्या इथे आलेले आहेत महाराजांच्या प्रेमापोटी. इथला फोटो काढ राहिला एक थांबा तुम्ही तिथं आम्ही काढतो. तुम्ही सोबत आहेत ना यांच्या? नाही नाही ते हे रोपवेने आले त्यांना घ्यायला आलो होतो इकडे लय अवघड. अच्छा, गाव कुठलं? मुंबई. गाव मुंबई. आवड असते. अहो अजून तुम्हाला काही दिसलं नाही आता 100 अंध खालून वरी आली. होय का? अरे बाप रे बाप. छान, 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 छान. तुला आवडतोय दादा रायगड? कसा वाटला? मस्त नंबर 1. खरंच का ताई? मी पायऱ्या आवडलं चढत तुला? आलो मी एकटा तिकडून. हो. हे फक्त रोपवेने आले म्हणून ह्यांना घ्यायला आलो होते होय इकडे. का? हा. खूप मस्त खूप मस्त. आपल्या मराठी माणसाने आपली अस्मिता जपली पाहिजे. सर असं कसं नाही. चला खरंच चांगलं वाटलं भेटून. थँक्यू. खरंच ताई चला भेटूया. चांगलं वाटलं ताई. तुला पण हात द्या. चांगलं वाटलं. चल बाय. बाय. माझं राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. माता की जय. पवन पुत्र हनुमान की जय. ओम नमः पार्वती पते हर हर अरे तुमचं आमचं नातं काय? हा आपल्या राजाचा दरबाराचा नगरखाना तुम्ही बघू शकता. आणि हा दरबार आपला होळीचा माळ. या मूर्तीची एक वेगळी खासियत आहे. ही मूर्ती पहिला राजदरबारामध्ये बसवण्यात येणार होती, पण महाराजांच्या पायांमध्ये मोजड्या असल्यामुळे ही मूर्ती बसवण्यात आली नाही. कारण का स्वतः महाराज कधीही आपल्या राजगद्दीवरती कधीही मोजडे घालून बसत नव्हते. पण या मूर्तीमध्ये एक छोटीशी मूर्ती करण्यात चुकी झाली की त्यांनी मोजडे घालण्यात आले. त्याच्यामुळे ही मूर्ती इथे बसवण्यात आली. आणि आपले जे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण, त्यांनी ती मूर्ती जी सिंहासनावरती बसलेली आहे ती मूर्ती आपल्या राजदरबारामध्ये लावली. या बसवण्याचा हाच हेतू होता. बाकी 2-2 मूर्त्या एकाच गडावरती हे असं एक भाष्य केलं होतं एका प्रेमीने, म्हणजे आपल्या शिवप्रेमीने. त्याचा हा खुलासा आहे. सो तुम्ही बघू शकता आता की हा होळीचा माळ. या होळीच्या माळावरती पहिला होळी खेळली आहे. छत्रपती संभाजी महाराज ही या होळीच्या माळावरती खूप खेळले होते. आणि तुम्ही बघू शकता समोर जगदीश्वराचं मंदिर आणि आपल्या राजाची समाधी. आणि खूप भारी अंदाज. तुम्ही बघू शकता वारकरी सगळे आलेले आहेत इकडे. ही 400 मीटरची बाजारपेठ आहे. ही 400 मीटरची खूप सुंदर बाजारपेठ आहे ही, खूप सुंदर. आणि समोर दिसतो नगारखाना. आत्ता नगारखान्यामधनं आलो आपण. खूप भारी आहे तो नगारखाना.
आणि हा जो आहे हा खलबतखाना तुम्ही बघू शकता. महाराजांच्या ज्या मेन मोहिमांच्या जे मिटिंग्स व्हायच्या आपल्या आता ग्रामांमध्ये मिटिंग्स बोलतात, त्या मिटिंग्स याच खलबतखान्यामध्ये होत होत्या. हा जो इथून जो दरवाजा जातो हा पूर्ण हा खलबतखाना आहे. आणि तुम्ही बघू शकता याच्यानंतर तिथेही जाण्याची वाट. हे जगदीश्वराचं मंदिर. तुम्ही लाईन बघू शकता. आणि तिकडे आपल्या महाराजांची समाधी आहे. बघरान हे थांबवू मी किती संपले बघत राहण हे हवार रे छातीत मी मिसळतो मातीत. हवार रे छातीत मी मिसळतो मातीत. बघया नभाचा रंग आता लाल झाला र माझ्या राजा र माझ्या शिवबार. 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 शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर. माझ्या शिवबार. आलो आलो खाली बघा. आता पडलं तरी टेन्शन नाही. पाय तुटते दुसरं काय नाही. नाही पाय बी नाही तुटणार र. काय काय पाय बी नाही महाराज तुटणार. पाठीचे आहेत, घाबरू नका. तो फायनली गड उतरलो. आता परतीच्या प्रवासाला लागलो. हे रायगडा पुढच्या वर्षी नक्की येईन राज्याभिषेक सोहळ्याला आणि शिवजयंतीलाही. अशीच कृपादृष्टी ठेव माझ्या या राजाचं, माझ्या शिवछत्रपतींचं जे स्वराज्य होतं, त्याचं सौंदर्य होतं, असंच अबाधित ठेव रायगडा. एवढंच तुझ्यासमोर बोलेल. आणि सर्व शिवप्रेमींना, शिवभक्तांना, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या किंवा भारतामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, एकदा तरी हे बघू शकता तुम्ही, हाच रस्ता आहे पुढे जाण्यासाठी, हाच रस्ता. आणि सर्व प्रेमींना सांगण्याचं इच्छुक आहे की एकदा तरी रायगडाला व्हिजिट करा. कारण का रायगड हे स्वर्ग आहे. या स्वर्गाला नक्की भेट द्या.
शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा रे माझ्याशी